शिर्डीमध्ये 13वे अखिल भारतीय मराठी साहित्य संत संमेलन होत आहे आणि आज आणि उद्या असं 2 दिवस हे संत साहित्य संमेलन असणार आहे। संमेलनासाठी राज्यभरातून हजारो वारकरी शिर्डीत दाखल झालेत। समाजाला योग्य दिशा देण्यासाठी हे संमेलन एक महत्त्वाचं व्यासपीठ ठरेल असा विश्वास संत साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी व्यक्त केला आहे। दरम्यान याबाबत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। शिर्डीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे। 13वे साहित्य संमेलन पार पडत आहे आणि शिर्डी माझे पंढरपूर समजल्या जाणाऱ्या साईंच्या शिर्डीमध्ये वारकऱ्यांचा मेळा भरल्याचं बघायला मिळत आहे। हजारोंच्या संख्येने जे वारकरी आहेत ते साहित्य संमेलनासाठी दाखल झाले आहेत। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये वारकऱ्यांचा जयघोष दिसून येतो आहे। एकीकडे उत्साहाचा माहोल देखील बघायला मिळतो आहे। आपल्या सोबत या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार। आजपासून 2 दिवसीय 13वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शिर्डीमध्ये पार पडत आहे। काय नेमकं कसं नियोजन असणार आहे आणि या साहित्य संमेलनातून काय संदेश तुम्हाला द्यायचा आहे? रामकृष्ण हरी हे 13वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन श्री क्षेत्र शिर्डी येथे होत आहे। वारकरी साहित्य परिषदेने आजपर्यंत हे संत साहित्य जे समाजामध्ये आहे त्याला अजून ऊर्जित अवस्था आली पाहिजे आणि जिथे जिथे जीव आहे तिथे तिथे ज्ञानोबा तुकोबांचे विचार पोचले पाहिजेत। या भूमिकेतून डॉक्टर सदानंद मोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये आम्ही हे 13वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन घेतोय। त्यातून आमची एकच भूमिका आहे, जन्माला आलेला प्रत्येक जीव लावणी मृदुंग सुटिताळ व शिव ब्रह्मरस आवडीने या भूमिकेतून त्या ज्ञानोबा तुकोबांच्या विचारातून मानवतावादी झाला पाहिजे हा संदेश समाजाला द्यायचा आहे। आणि मन शांतीसाठी मन चंगा तो कटोती में गंगा ही भूमिका समाजाला देण्यासाठी हे संत साहित्य संमेलनाचं व्यासपीठ तयार केलेलं आहे। कुणाल जमदाडे, G24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।